नमस्कार शुभक्तांनो, स्वराज्य रक्षक चॅनलच्या या विशेष भागात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एका अशा किल्ल्याची सफर करणार आहोत जो सह्याद्रीच्या रांगांमध्ये एखाद्या कमळाच्या फुलासारखा भासतो। सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात धोम धरणाच्या विशाल जलाशयाच्या कडेला उभा असलेला हा दुर्ग म्हणजे किल्ले कमळगड। याला घेरा कमळगड म्हणूनही ओळखले जाते। निसर्गाच्या कुशीत दडलेला हा किल्ला त्याच्या आगळ्यावेगळ्या रचनेमुळे आणि सौंदर्यामुळे इतर किल्ल्यांपेक्षा खूपच वेगळा ठरतो। या किल्ल्याचा इतिहास शोधताना आपल्याला कळते की कमळगड हा प्रामुख्याने स्वराज्याचा एक महत्त्वाचा पहारेकरी होता। धोमच्या खोऱ्यातून स्वराज्यावर येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा मोक्याचा वापर केला जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते, कारण इथून पांडवगड, वैराटगड आणि कण्हेरगड यांसारख्या दुर्गम किल्ल्यांवर सहज लक्ष ठेवता येत असे। हा किल्ला म्हणजे स्वराज्याच्या संरक्षणातील एक अभेद्य कवाडे होते। कमळगडाची सर्वात मोठी ओळख म्हणजे या किल्ल्याचा माथा। हा माथा एखाद्या विस्तीर्ण पठारासारखा असून तो सपाट आहे। गडावर प्रवेश करताना आपल्याला निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात। वाटेत असलेली घनदाट झाडी आणि सुळके पार करून जेव्हा आपण गडावर पोहोचतो तेव्हा समोर दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते। या गडाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे इथली गेरूची विहीर। ही विहीर डोंगराच्या कातळात खोलवर कोरलेली असून ती आजही पाहण्यासारखी आहे। प्राचीन काळी या विहिरीचा वापर पाणी साठवण्यासाठी आणि कदाचित गुप्त मार्गासारखा केला जात असावा असे म्हटले जाते। गडाच्या पठारावरून जेव्हा आपण सभोवार नजर टाकतो तेव्हा धोम धरणाचे निळेभोर पाणी आणि आजूबाजूला पसरलेली सह्याद्रीची शिखरे जणू आपल्याला वंदन करत आहेत असा भास होतो। पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर ढगांच्या दुलईत हरवून जातो, ज्यामुळे कमळगडाचे सौंदर्य अधिकच खुलते। या गडाला इतर किल्ल्यांसारखी खूप मोठी तटबंदी नसली तरी निसर्गाची कठीण चढणच याचे सर्वात मोठे संरक्षण होते। इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आजही हा गड दिमाखात उभा आहे। आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आणि निसर्गाच्या किमयेची साक्ष देणारा कमळगड प्रत्येक गडप्रेमीने एकदा तरी अनुभवायला हवा। जर तुम्हाला शांतता, निसर्ग आणि स्वराज्याचा गौरवशाली इतिहास एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर साताऱ्यातील या कमळगडाला नक्की भेट द्या।